नमस्कार. मी डॉक्टर निरंजन जयंत धारसकर. प्रॅक्टिसला मला 22 वर्ष झाले. आपल्या इथे 25 बेडेड जे हॉस्पिटल आहे धारसकर चिल्ड्रन हॉस्पिटल, यामध्ये NICU आणि PICU या दोन स्पेशालिटी आहे. निओनेटल ICU आणि पेडियाट्रिक ICU. निओनेटल ICU याचा अर्थ लहान बाळ जे 28 दिवसाच्या आतमध्ये त्यांची स्पेशल ICU लेवल 3 केअर आपल्या इथे होते. इथे व्हेंटिलेटरची सुविधा आणि हायएस्ट लेवल केअर फॉर न्यूबॉर्न आणि तसेच PICU पेडियाट्रिक ICU म्हणजे लहान मुलांमधील ICU हे उपलब्ध आहे. याचबरोबर स्पेशालिटी क्लिनिक आपण चालवतो. बुधवार आणि गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस आमचे स्पेशालिटी क्लिनिक्स राहतात. धन्यवाद. मागील 2 ते 3 महिन्यापासून मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन हा MISC ज्याला रोग म्हणतो, हा आपल्याला पोस्ट कोविड स्टेटमध्ये मुलांमध्ये मिळतोय. याच्यामध्ये असं मिळतं की मुलांमध्ये खूप हाय ग्रेड फीवर राहतो, म्हणजे टेम्परेचर भरपूर वाढून जातं. कधी कधी अंगावर रॅश येतो आणि मुलांमध्ये सर्क्युलेशन प्रॉब्लेम्स पण मिळतात. कधी कधी व्हॉमिटिंग, पोट दुखणं, उलट्या, त्याच्यानंतर क्वचितच आपल्याला डायरिया वगैरे असं सगळे सिम्पटम्स मिळतात. सध्याच्या परिस्थितीत चालू असलेलं जे डेंग्यू व्हायरस इन्फेक्शन आहे ते पण याचसारखं मिमिक करतं किंवा याचसारखं सिम्पटम्स दाखवतं. त्यामुळे काय होतं की पुष्कळदा डेंग्यू लाईक सिंड्रोम किंवा मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम असे 2 प्रकारचे रोग आपल्याला नेहमी डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणून आपण नेहमी ठेवतो. ज्यांना मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम झाला आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला कोविड टेस्ट करावी लागते आणि मदर फादर किंवा फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये जर कोणाला कोविड झाला असेल तर त्यांच्या घरामध्ये मुलांमध्ये हा सिंड्रोम आपल्याला जनरली पाहायला मिळतो. जरुरी नाही की त्या मुलांमध्ये कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह, याचा खूपसं महत्व नाही. पण फॅमिली बॅकग्राऊंड जर कोविड पॉझिटिव्ह असेल किंवा त्यांचा संपर्क एखादा कोविड पर्सनशी आला असेल लहान मुलांचा, त्यांच्यामध्ये आपल्याला जो सिंड्रोम पाहायला मिळतो त्याला आपल्याला मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम असं म्हणतात. त्याचबरोबर या सिंड्रोममध्ये जे काही साईन सिम्पटम्स मिळतात हे सगळे डेंग्यू लाईक इलनेस जे सध्या चालू आहे तर आपल्याला याच्याशी ते पुष्कळशी मॅच होतात. त्याच्यामुळे आपल्याला 2 रोगांमध्ये जेव्हा आपल्याला डिफरन्स करायचा आहे किंवा त्याचं निदान करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला डेंग्यू टेस्ट सुद्धा आपल्याला करून पाहावी लागते की डेंग्यू जर पॉझिटिव्ह असेल तर ट्रीटमेंट पूर्णपणे बदलते. आणि समजा जर कोविड रिलेटेड हे सगळे सिम्पटम्स असतील MIC सारखे तर त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट थोडी वेगळी असते. मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोममध्ये असं असतं की अपार्ट फ्रॉम वन ऑर्गन म्हणजे एका ऑर्गनच्या व्यतिरिक्त मल्टी सिस्टीम म्हणजे अनेक प्रकारच्या सिस्टीम इन्व्हॉल्व्ह झाल्या म्हणून त्याचं नाव ठेवलंय मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम. तर मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अशा 2 ते 3 अवयवांचं इन्व्हॉल्वमेंट जेव्हा होतं त्याला मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम म्हणतात. मुलांमध्ये जनरली कार्डियक इन्व्हॉल्वमेंट खूप कॉमनली पाहायला मिळते आपल्याला, म्हणजे हार्टच्या बाबतीमध्ये आपल्याला मुलांमध्ये जास्त प्रॉब्लेम मिळाले. हा MICचा रोग आपल्याला सध्याच्या परिस्थितीत जरी कमी जाणवतोय तरी पुढे येणाऱ्या कोविडच्या इन्फेक्शनशी आपण तत्पर आहोत आणि हे पुन्हा वाढण्याची शक्यता पुन्हा येऊ शकतात. साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुरुवातीला आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम मिळू शकतात. त्याच्यानंतर मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोममध्ये कार्डियक इन्व्हॉल्वमेंटच्या व्यतिरिक्त लंग इन्व्हॉल्वमेंट म्हणजे जसं फुफ्फुसाची इन्व्हॉल्वमेंट, त्याच्यानंतर लिव्हरवर सूज येणे, बाकी आतड्यांवर सूज आल्यामुळे मुलांमध्ये पोट दुखणं किंवा उलट्या होणं हे प्रॉब्लेम पण आपल्याला मिळतात. कार्डियक प्रॉब्लेम्स जे राहतात म्हणजे हार्टच्या बाबतीत काय एक्झॅक्ट मिळतं तर हार्टच्या बाबतीमध्ये मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोममध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हार्टवर सूज येणं, हार्टचं जे फंक्शनिंग आहे ज्याला आम्ही व्हेंट्रिक्युलर डिस्फंक्शन म्हणतो किंवा व्हेंट्रिक्युलर जे नॉर्मली कॉन्ट्रॅक्टिलिटी आहे म्हणजे हार्टची जी आकुंचन प्रसारण पावण्याची जी ताकद आहे ती एकदम कमी होऊन जाते, त्याच्यावर सूज येते. कधी कधी हार्टच्या सभोवताल पाणी सुद्धा जमतं ज्याला आपण कार्डियक टेम्पोनाइट किंवा कार्डियक इफ्युजन असं सुद्धा म्हणतात. तर ही अतिशय लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी आणि त्यांना इमिजिएट ऍडमिट करून ट्रीटमेंट करावी लागते. MISC किंवा मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कार्डियक मार्कर्स तर म्हणजे कार्डियकशी रिलेटेड जी काही टेस्ट आहे त्या तर आपल्याला पॉझिटिव्ह मिळतात, तर त्याच्या व्यतिरिक्त डी डायमर स्टडीज, LDH लेवल हे सुद्धा वाढलेले मिळतात. यांच्या MICच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबिन हा एक सर्वात उत्तम पर्याय मिळतो की इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबिन जेव्हा आपण या पेशंटला देतो
तेव्हा यांच्यामध्ये रॅपिडली 3rd डे 4th डे नंतर रिकव्हरी आपल्याला दिसायला मिळते आणि हार्टवरची सूज किंवा इतर अवयवांवरची सूज हळूहळू कमी व्हायला लागते. ज्यांना कोविड इन्फेक्शन होऊन गेलं त्यांच्यामध्ये पुष्कळदा आपल्याला लॉंग टर्म व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स म्हणजे व्हेसल्सवर सूज असणे आणि त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणे, तसेच आतमध्ये प्लेटलेट ॲग्रिगेशन सिंड्रोम ज्याला म्हणतो आपण, हे सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून त्यांना कधी कधी 1-1.5 महिन्यापासून तर 3 महिन्यापर्यंत साधारण ॲस्पिरिन नावाचं जे ड्रग आहे ते लॉंग टर्म देण्याची गरज पडू शकते. त्यांच्यावर हार्टवर येणारी जी सूज आहे त्याच्याकरता अँटी हायपरटेन्सिव्ह आणि ॲस्पिरिन या दोन्ही ड्रग्सचा आपण वापर कधी कधी 1.5 महिन्यापासून तर 3 महिन्यापर्यंत करण्याची गरज त्यांना पडण्याची पुष्कळदा शाश्वती राहते. ॲस्पिरिन नावाचं ड्रग देतो तर हे क्लॉटिंग किंवा इंटरनल क्लॉगिंग जे आहे व्हेसल्सच्या आतमध्ये म्हणजे नसेंच्या आतमध्ये जर क्लॉट फॉर्मेशन होत असेल तर ते लॉंग टर्म टाळण्यासाठी किंवा पुढे जाऊन एखाद्याला अर्ली एजमध्ये हार्ट अटॅक वगैरे येण्याची जी भीती राहते हे टाळण्यासाठी ॲस्पिरिन नावाचं ड्रग हे थोडंसं एक लॉंग टर्म देण्याची कधी कधी गरज पडते. याचं आम्ही नेहमी इव्हॅल्युएशन अलॉंग विथ द कार्डियक इव्हॅल्युएशन आम्ही ज्याला आम्ही इकोकार्डिओग्राफी, कलर डॉप्लर स्टडीज हे सगळं जे करतो त्याच्यावरून हे सगळं ठरवतो की लेंथ ऑफ द थेरपी शुड बी कंटिन्यूड फॉर 3 months to 6 months ॲज पर द पेशंट्स रिक्वायरमेंट. सध्याच्या परिस्थितीत मुलांमध्ये तर अनियमितता किंवा स्कूल गोईंग स्ट्रेस जो पार्ट आहे, आता सध्या तर ऑनलाईन शिक्षण सगळं सुरू झालं आहे त्याच्यामुळे त्यांचा एक स्क्रीन टाइम जो आहे तो जवळपास 4 ते 6 तासाचा झाला आहे. रोज मुलं साधारण 9-10 वाजतापासून सकाळी 4 वाजेपर्यंत कंटिन्युअस स्क्रीनच्या समोर राहतात आणि मुलांना शाळा अटेंड करावी लागते, सध्या ऑनलाईन स्कूल अटेंड करावी लागते. खाण्याकडे लक्ष नाही, स्टडीजचा येणारा स्ट्रेस आणि ओव्हरऑल घरातलं वातावरण सतत, नंतर टीव्ही पाहणं, मुलांचं मोबाईल पाहणं आणि जंक फूड खाणं, ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांचा ओव्हरऑल जी दिनचर्या ती पूर्णपणे डिस्टर्ब आहे. मागील काही वर्षापासून म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मागील 7-8-10 वर्षापासून राईज इन चाइल्डहुड ओबेसिटी जे मी पाहतोय, दिस इज ओनली बिकॉज ऑफ दिस ॲबनॉर्मल सिच्युएशन व्हॉट दिस चाइल्ड अँड चिल्ड्रन आर फेसिंग प्रेझेंटली. मुलांचं मी आत्ताच म्हटलं की चाइल्डहुड ओबेसिटी जो पार्ट आहे म्हणजे लहान मुलांमध्ये वाढणारं वजन किंवा स्थूलता जी आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचे 2-3 फॅक्टर्स फारच महत्वाचे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची दिनचर्या बदललेली आहे, पूर्णपणे बदलली आहे. जी नॉर्मली आपल्याला सकाळी उठणं, एक व्यायामाचा एक काही सर्टन वेळ त्यांनी द्यावा आणि त्याच्यानंतर मग एक सौम्य आहार जो आपल्याला शरीराला झेपेल असा आहार हवा. त्याच्यानंतर संध्याकाळचं पुन्हा घराच्या बाहेर निघणं आणि ग्राउंड ऍक्टिव्हिटीज या पूर्णपणे कमी झालेल्या आहे आणि इव्हिनिंगचा आहार थोडासा एक 7-8 वाजताच्या आधी होऊन जावा, अशी जी दिनचर्या पहिलेच्या काळात म्हणा किंवा एक 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी होती ती आता पूर्णपणे बदललेली आहे. हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. म्हणजे बदलती दिनचर्या आणि बदलते जी काही सर्कॅडियन रिदम आहे मुलांचा हा पूर्णपणे चेंज झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर येणारा स्ट्रेसमुळे हे मुलं जास्त करून जंक फूडकडे किंवा फास्ट फूडकडे वळलेले आहेत. तिसरा पार्ट म्हणजे बसून एका जागी बसून सतत स्क्रीन पाहणे. स्क्रीन ही कोणची असो, मोबाईल असो, लॅपटॉप असो किंवा मग टीव्ही स्क्रीन असो, तर सतत टीव्ही पाहणे, सतत लॅपटॉपशी खेळणे आणि मोबाईलशी खेळणे हे सगळं चालू असताना सतत तोंडामध्ये काही ना काही खात राहणे म्हणजे खाणं आणि स्क्रीन याचं एक रिव्हर्स प्रपोर्शन आहे. नंबर ऑफ पिरियड तुम्ही किंवा नंबर ऑफ टाइम यू स्पेंड विथ द स्क्रीन व्हेन यू ईट द फूड देन इट डायरेक्टली इन्क्रीजेस द वेट. ही एक स्टडी झालेली आहे आणि मुलांमध्ये त्याच्यामुळे यांच्यामध्ये वजन वाढण्याची जी एकंदरीत टेंडन्सी दिसते मागील 10 ते 15 वर्षामध्ये खूप जास्त वाढलेली आहे. लहान मुलांमध्ये अर्ली फेजमध्ये आपल्याला हायपर इन्सुलिनेमिया ज्याला आपण म्हणतो की प्री डायबिटिक कंडिशन ही सुद्धा आढळते. म्हणजे आम्ही नेहमी चाइल्डहुड ओबेसिटीमध्ये फास्टिंग इन्सुलिन लेवल करतो, फास्टिंग शुगर करतो आणि पोस्ट मिल्क शुगर करतो. ही नेहमी नॉर्मल रिक्वायरमेंटपेक्षा हायर साईडला दाखवतात. त्यांच्यामध्ये थायरॉइड प्रॉब्लेम्स वाढलेले आहे. हायपोथायरॉइडिझम हा एक प्रॉब्लेम पुन्हा मुलांमध्ये खूप प्रखरतेने जाणवतोय मागील 8 ते 10 वर्षामध्ये. म्हणून चाइल्डहुड ओबेसिटी क्लिनिक जे आम्ही चालवतोय ते त्याच करता की त्याच्यामध्ये आपल्याला मुलांमध्ये मिळणारे स्थूलते आणि स्थूलतेमुळे पुढे येणारे आजार याच्यामध्ये डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरटेन्शन हे सगळे प्रॉब्लेम वाढत आहे. याचबरोबर मुलांचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण अनेक प्रकारे वाढत चाललेले आहेत. आम्ही स्पेशली एक जन्मापासून तर एक 18 वर्षापर्यंत असं माझं स्पेशालिटी आहे.